त्या माऊलीला वाटलं एवढं एवढं कार्ट जे माझ्या समोर वडा मागायला लागले ते म्हणते मला त्रिभुवन माग. त्रिभुवन काय करायचं? त्याला वाटलं हे कुठे काय लहान होतं, साधा साधू आहे, फक्कड साधू आहे, त्याच्यापाशी काय असणार आहे. तिनं सांगितलं, हसत हसत ती म्हणायला लागली, ती माऊली म्हणायला लागली, काय रे म्हणे कार्ट्या, ते वडा मागायसाठी एवढं त्रिभुवन वगैरे द्यायला तयार होतोस काय म्हणे? तुला त्रिभुवन वगैरे काही देता येत नाही, मला माहित आहे तुझ्या झोळीत काहीच नाही, तुझ्या झोळीत काहीच नाही. तुला द्यायचं नाही ना, एक काम कर म्हणे, तुला द्यायचं आहे तर तुझ्यापाशी असलेली वस्तू मागते. असलेली वस्तू काय? तिने सांग म्हणले, माझ्यापाशी असलेली वस्तू जे पाहिजे ते माग. तिने सांगितलं, एक वडा पाहिजे असेल तर त्या एका वड्याच्या बदल्यात तुझा एक डोळा दे. गोरक्षनाथ होते महाराज, ते काय आपल्यासारखं असतात तर गेला असता पुढच्या घरी. त्यांनी सांगितलं नाही, असं नाही. गोरक्षनाथांनी सांगितलं, माझ्या गुरु महाराजांना वडा पाहिजे ना, ठीक आहे म्हणे, वड्यासाठी एक डोळा पाहिजे असेल लगेच देतो. आत घातला महाराज, बुबडाला पूर्ण डोळा काढला आणि त्या माऊलीच्या हातात ठेवणार. घाबरून गेली ती माय. तिनं सांगितलं म्हणे, महाराज अपराध झाला माझा, मला तुमचा अधिकार कळाला नाही, क्षमा करा मला, मी तुम्हाला वडा लगेच आणून देते. हो, धावत धावत आली, दुसऱ्या हातात वडा ठेवला, एका हातात डोळा आणि एका हातात वडा. असं घेऊन गोरक्षनाथांनी विचार केला, आता गुरु महाराजांच्या समोर बिना डोळ्याचा रक्तबंबाळ जर गेलो तर गुरु महाराजांना ते डोळा खाता येणार? इच्छा पूर्ण होईल का? इच्छा पूर्ण होणार नाही. काय केलं मग? उपर्ण पटका जे होतं ते असा दाबला, मध्ये डोळा झाकून घेतला आणि ते संन्यासाचा पटका लालच असतो, त्याला रक्त भाजलं भिजलेलं कळालं नाही असं वाटलं, त्याला वाटलं. डोळा झाकला आणि एका हातामध्ये डोळा घेऊन दुसऱ्या हातात वडा घेऊन धावत धावत गुरु महाराजांपाशी आले. आणि गुरु महाराजांपाशी आल्याबरोबर गुरु महाराजांना वडा देतात आणि घ्या म्हणे गुरु महाराज वडा. आता वडा घ्यायला मच्छिंद्रनाथ काही सामान्य होते. मच्छिंद्रनाथाला सगळं माहित झालं, अंतर्दृष्टीनं सगळं ओळखलं. त्यांनी सांगितलं, अरे गोरक्षा, वडा देशील रे, पण तुझ्या डोळा थोडासा काही तर वेगळा दिसतोय, डोळ्यावर पट्टी दिसते, लाल भडक झालेला दिसतोय, काय झालं? ऐकायला तयार नाहीत. मच्छिंद्रनाथ काय झालं म्हणतात. गोरक्षनाथ म्हणतात, गुरु महाराज वडा घ्या, घ्या वडा, तुम्हाला वडा आवडतो म्हणून वडा आणलाय, घ्या वडा. गोरक्षनाथ वडा देण्यात आहे आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, तुझ्या डोळ्याला काय झालंय? बघा, गुरु शिष्याचं नातं असं असतं महाराज. शिष्याच्या ठिकाणी काय दुःख आहे हे गुरु महाराजांना आधीच कळलेलं असतं, पण तेवढा गुरु अधिकाराचा पाहिजे आणि तेवढा शिष्य तत्पर पाहिजे महाराज. त्या गोरक्षनाथांचं का? गोरक्षनाथ म्हणतात, वडा घ्या, आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, तुझ्या डोळ्याला काय झाले पहिले दाखव. गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षा काय झालंय नेमकं सांग. आता थोडं मोठ्यानं बोललं की शिष्य थंड पडत असतो महाराज. त्यांनी सांगितलं, काही नाही म्हणे गुरु महाराज, ज्या घरी वडा भेटत होता त्या घरामध्ये मी समोर गेलो आणि त्या माऊलीनं वड्याच्या बदल्यात एक डोळा मागितला आणि त्यामुळे डोळा काढून दिला गुरु महाराज. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, डोळा कुठे? डोळा कुठे आहे? त्या माऊलीने घेतला नाही म्हणे, आणलाय. ते डोळा घेतला आणि डोळा घेऊन आपल्या योग सामर्थ्याने मच्छिंद्रनाथांना तो जो डोळा गोरक्षनाथाचा होता तो डोळा परत लावून दिला. मला सांगा, एवढी समर्पणाची भावना